नमस्कार मंडळी, मी श्रुती शेवाळे. जय श्री राधे कृष्ण. आम्ही सगळे निघालेलो आहे 11 मारुतींच्या दर्शनासाठी. तर आता आम्ही साधारण 4:30-5च्या दरम्यान निघालेलो आहे. सर्व फॅमिली आम्ही सोबत आहोत, मुलं देखील आहेत आणि आता आम्ही बाहेर फिरायला निघालेलो आहे. त्यामुळं मुलं खूपच खुश आहेत. आणि आता आम्ही पहिल्या मारुतीला पोहोचलेलो आहे, जो मनपाडळे येथे आहे. ज्योतिबा आणि पन्हाळा याच्या मध्ये आहे. तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी इथं दर्शन घेतले. हे कोल्हापूर पासून जवळ असल्यामुळे आम्ही एक अर्धा-पाऊण तासात तरी इथं मनपाडळे येथे पोहोचलो. अजून आम्हाला पुढं 2 मारुतींचे दर्शन घ्यायचे होते, त्यामुळे दर्शन आम्ही थोडं लवकरच उरकलं. तर असं समर्थांनी स्थापन केलेली ही मूर्ती आहे, जी अतिशय सुंदर आहे. आता आईने दर्शन घेतलेले आहे, राजेश्वरीने दर्शन घेतलेले आहे. तर असं हे बाहेरून लॉक होतं. मग आम्ही इथूनच असं मारुतींचे दर्शन घेतले. त्यानंतर मी कापूर ओवाळला मारुतींना आणि मारुती स्तोत्र देखील म्हटलं. त्यानंतर मग यांनी कापूर ओवाळला. तर असं हे पहिल्या मारुतीचं दर्शन खूप छान झालेलं आहे. अजिबात गर्दी नव्हती, फार निवांत दर्शन झाले. त्यानंतर मी प्रदक्षिणा काढली आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा नामांचा गजर चालूच होता. अशा प्रकारे दर्शन झाल्यानंतर मग यांनी, दादांनी, राजेश्वरीने देखील दर्शन घेतलं. तर अशी आहे ही मनपाडळे येथील मारुतींची मूर्ती, बऱ्यापैकी मोठी. दर्शन झाल्यानंतर मग आम्ही इथं फोटो काढले आणि मंदिराच्या बाहेरील जो परिसर होता तो हा अतिशय सुंदर होता. निसर्गरम्य वातावरण होतं. काका जुनं पारगाव रस्ता मागचा तिकडचा खराब आहे ना, इकडनं डावीकडं. किती लांब आहे? आम्हाला मारुतीच्या मंदिराला जायचं. मग आता आम्ही दुसऱ्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. जुनं पारगाव येथे असं विचारत निघालो होतो, कारण आम्हाला रस्ता माहित नव्हता. आम्ही प्रथमच इकडे आलो होतो, त्यामुळे मग आम्ही विचारत निघालो तो काय. मग आम्हाला इथे दिसला उसाचा रस. मग उसाचा रस घेण्यासाठी आम्ही इथे थांबलो. तर त्यांच्या इथं गायी आणि म्हशी होत्या. मग गायींचे दर्शन घेतले. तर ते एक छोटंसं पिल्लू होतं म्हशीचं, जे खूपच क्यूट होतं, जे मला खूप आवडलं. तर मग आम्ही उसाचा रस प्यालो. उसाचा रस प्याल्यानंतर मग पुढे इथं आंब्यांची झाडं होती. मग तिथे जाऊन मी आंब्यांना हात लावून आले आणि मग आता आम्ही निघालो जुने पारगाव येथे मारुतींचं दर्शन घेण्यासाठी. तर असं हे निसर्गरम्य वातावरण खूप छान वाटत होतं प्रवास करायला. साधारण संध्याकाळचे आता वाजले असतील 6-6:30 वाजले असतील. तर आता आम्ही आलेलो आहे पारगाव येथे, जुने पारगाव येथे हनुमंतांचे दर्शन घेण्यासाठी. तर आता इथं लाईट गेली होती, त्यामुळे आतमध्ये थोडा अंधारच होता, पण मंदिरात गर्दी नव्हती, त्यामुळे खूप निवांत दर्शन झाले. आता मी इथं दुसऱ्या मारुतींचं दर्शन घेत आहे आणि आता मी प्रदक्षिणा काढत आहे. तर अशी ही छोटीशी मूर्ती आहे हनुमंतांची. आता आमचा पहिला मारुतीचं दर्शन झालेलं आहे. आता दुसऱ्या मारुतींचं दर्शन देखील आमचं लगेच झालं, कारण मनपाडळे इथून पारगाव हे जास्त लांब नाही आहे, तर जवळच आहे. तर अशी फोटो काढलेत. मग आमचे फोटो काढून झाल्यानंतर नमस्कार, हरे कृष्णा हरे कृष्णा. तर आता आमचा 2 हनुमंतांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता तिसऱ्या हनुमंताला निघालेलो आहे, जो हनुमंत 32 शिराळा येथे आहे आणि आता आम्ही लवकरच पोहोचणार आहे.
तर आता आम्ही 32 शिराळा इथं आलेलो आहे आणि वीर मारुतींचे दर्शन आमचे झालेलं आहे। अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे, पण इथं देखील लाईट नसल्यामुळे मी बाहेरील शूट जास्त करू शकले नाही। आम्ही फक्त आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं। अतिशय सुंदर दर्शन झालं आमचं वीर मारुतींचं। मग आम्ही इथे या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो, कारण आता आम्हाला सर्वांना भूक लागली होती। आज आमचे फक्त 3च मारुतींचे दर्शन झाले। आमची इच्छा होती की आज 4 मारुतींचे दर्शन घ्यायचे, पण आज आमचे फक्त 3 मारुतींचंच दर्शन झालं। जेवण झाल्यानंतर मग आम्ही असं इथं लॉन मध्ये बसलो होतो। तर माझी कन्या तिच्या वडिलांचे पाय दाबत होती, सेवा करत होती वडिलांची। तर छान वाटलं बघून, आणि हा त्याच्या गाडीसोबत खेळत होता। मग आता आम्ही उमरजमध्ये आलेलो आहे। इथं आम्ही आता 2 रूम घेतल्या होत्या। प्रजू तर आता झोपूनच गेला होता। परत आता उद्या आम्हाला बाकी राहिलेले जे मारुती आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं होतं। तर चला आता आम्ही विश्रांती घेणार आहोत आणि आपण आता पुढच्या व्हिडिओत बघूयात आम्ही पुढे जे जे आपले मारुती आहेत त्यांचं दर्शन। आता फक्त 3 मारुतींचं दर्शन झालेलं होतं, आता बाकी मारुतींचं दर्शन आपण पुढच्या व्हिडिओत बघूया। जय श्री राधे कृष्ण। बोलो राम भक्त हनुमान की जय। जय बजरंग बली।